पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। मतदानाला अद्याप अवकाश आहे। मात्र त्यापूर्वीच प्रभाग क्रमांक 6 क मधून भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दरवर्षी एक तरी उमेदवार बिनविरोध निवडून येतो आणि यावेळीही ती परंपरा कायम राखली गेली आहे। रवी लांडगे यांनी प्रभाग क्रमांक 6 मधील खुला असलेल्या क जागेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता। या जागेवर राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही। मात्र आमदार महेश लांडगे यांचे समर्थक योगेश लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता। योगेश लांडगे हे देखील भाजपकडून इच्छुक होते, मात्र त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही। त्यामुळे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप तसंच आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी करून योगेश लांडगे यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर योगेश लांडगे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला। त्यामुळे रवी लांडगे हे बिनविरोध नगरसेवक झालेत। दरम्यान आळंदी महानगरपालिकेत मी 3 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले होते। मी जिथे जातो तिथे उमेदवार बिनविरोधातच निवडून येतो, असं मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केलंय। चांगल्या प्रकारचे संकेत आहेत। भारतीय जनता पक्षासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रभागात एखादं सीट बिनविरोध होणं हे मला वाटतं पहिलीच अशी घटना असेल। आणि माननीय शहराध्यक्ष महेशदादा लांडगे तसेच आजमबाई यांच्या आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून आणि योगेश लांडगे यांनी मोठे मन दाखवल्यामुळे ही घटना आणि आमचे भोसरी ग्रामस्थ यांनी मध्यस्थी केल्यामुळे आमच्या दोघांमधील जे गैरसमज होते हे दूर झाले आणि भारतीय जनता पक्षासाठी हे खूप चांगले संकेत आहेत। विषय असा आहे की निवडणुकी बिनविरोध होती। ज्यावेळेस उमेदवारांचे नॉमिनेशन भरले जातात, तिथे AB फॉर्म जॉईंट करून पक्षाचे उमेदवार जाहीर केले जातात आणि त्याच्यानंतर या अपक्ष जो उमेदवार असेल किंवा अन्य पक्षाचे उमेदवार जे माघार घेतल्यानंतर बिनविरोध होतात। तसंच रवी आणि रवीला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी होती आणि योगेशने अपक्ष बनवली। योगेशने मोठ्या मनानं आज ही भोसरीमध्ये एकोपाचं स्वरूप निर्माण केलं आणि त्यांनी मोठेपणानं माघार घेतली आणि रवीला संधी दिली। यामध्ये रवीने सुद्धा त्याच्या संदर्भातली प्रामाणिक भूमिका व्यक्त केलेली आहे की भविष्यामध्ये जी काही नगरपालिकेमध्ये सत्तेच्या माध्यमातून पद निर्माण होती त्याच्यामध्ये पहिलं स्थान योगेशला देण्याचं आमचं असं ठरलेलं आहे आणि योगेशने सगळ्या म्हणजे अटी शर्तीशिवाय रवीला पाठिंबा दिलेला आहे। तर हा विजय म्हणजे दिवंगत अंकुश लांडगे यांना खरी श्रद्धांजली म्हणावी लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टीला रवी लांडगे यांच्या रूपानं शुभ संकेत मिळालेत, असंही जगताप यांनी म्हटलंय। हो, हा भारतीय जनता पक्षासाठी शुभ संदेशच आहे आणि भारतीय जनता पक्षाची मेजॉरिटी याचीही नांदी आहे। यापासून भारतीय जनता पक्षाच्या मेजॉरिटीला सुरुवात झाली। पिंपरी चिंचवडमध्ये 2017ला होणाऱ्या महानगरपालिकेच्या जे निवडणुका आहेत त्याची जी सुरुवात झालेली आहे, कधी नव्हे तर पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेला आहे आणि मी खरं तर सगळं श्रेय सन्मान्य अध्यक्ष आमचे लक्ष्मणभाऊ जगताप, सन्मान्य आमचे आमदार महेशदादा लांडगे, त्याचबरोबरीने कैलासवासी अंकुशराव लांडगे यांना खरं तर हे बिनविरोध निवडणुकीचे श्रेय जातं। त्यांना खरी श्रद्धांजली आज भोसरीकरांनी आज श्रद्धांजलीच्या माध्यमातून आज त्यांना बिनविरोध निवडणूक दिलेली आहे। यापूर्वी 2007 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जावेद शेख बिनविरोध निवडून आले होते। 2013 मध्ये पिंपळेगुरव परिसरातून राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे आणि नगरसेवक रामदास बोकडे हे बिनविरोध निवडून आले होते। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत एखादा तरी नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची परंपरा आहे आणि यंदाही ती परंपरा कायम राहिल्याचं दिसतंय। दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।